नाही, मला असं वाटतं की आपण पोलिसांमध्ये जायला हवं, त्यांना कळवायला हवं, ते व्यवस्थित शोधतील त्यांना. मलाही असं वाटतंय ते कोणत्याही संकटात अडकू शकतात. आपण पोलिसांना बोलवायलाच पाहिजे. गायत्री, गायत्री, अगं काय झालं? काय झालं? वहिनी, तिथे कोणीतरी आहे. कुठं? तिथे. काय बोलते? तिथे आहे कोणीतरी. गायत्री, कोण आहे? माहिती नाही. ठीक आहे, शांत हो, शांत हो. तिथून आवाज झाला म्हणून मी घाबरले, मी बाहेर आले. निघू आधी. शांत हो, शांत हो. मी काय म्हणतो युवराज, तू असं मागे राहू नकोस. अरे पुढे जा ना जरा. बघ काय जाना पुढे, तू फक्त दादांच्या मागे पुढे कर. हो पुढं. बरं बरं, ये 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 बघूया कोण आहे रे. हो कोण आहे इकडं? कोण आहे रे? बाहेर या म्हणाल ना. कोण आहे तिकडं? भाऊ काका तुम्ही? बाबा, मला काही माहित नाही. मी काही नाही केलं. अरे खरं सांगतो, मी काही नाही केलं. अगं मी खरंच मी काहीच नाही केलं. माझा विश्वास ठेवा ना तुम्ही. मी काही नाही केलं. अहो काका, तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आधी बाहेर या बरं. मी कुठं जाणार नाही, येणार नाही. काय भाऊ काका, आम्ही जा ना, घेऊन या ना. काका, या बाहेर या. मी पळूनच जाईल. अहो काय करताय तुम्ही? युवराज, अरे मी खरंच काही केलं नाही रे बाळा. हो ना, मग चला बघूया. चला बसा. बाबा इथं बसा. मी काय केलं? मी खरंच काही. आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर. बाबा नका ना रडू. काय करू? मी खरंच काही नाही केलं ग बाळा. खरंच नाही काही केलं. दादा भाऊ काकांना शोधायला गेले. हे घरी येते, त्यांना कळवायला पाहिजे. दादांना? दादा वैजंती, मुक्ता, भाऊ भाऊ आला का ग घरी? कुठे आहे त्यो? सांगा ना मला कोणीतरी. भाऊ कुठे आहे? मला बघायला पण आला नाही. का आला नाही मला बघायला? आजी, भाऊ काका घरी आलेत. हा, येणार आहेत बघा तुम्हाला भेटाया. हा, भाऊ घरी आला? मग त्याला इकडे बोलू की त्याला मला बघायची इच्छा आहे. त्याच्याशी मला बोलायचं आहे. भाऊ, ए भाऊ. आजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. येणार आहेत. हा, भाऊ काका येणार आहेत तुम्हाला भेटाया. हा, तुम्ही झोपा आता शांत. हा, अजिबात टेन्शन नका घेऊ. वैजंती, मुक्ता, भाऊ, भाऊ, कुणीतरी सांगा ना मला. समजेजण कुठे गेले? आजी 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 तुम्ही पडून राहा. येणार बघा तुम्हाला भेटायला येणार आहेत समधी. आजी
आम्हाला सगळ्यांना खूप काळजी वाटते तुमची. हे तुम्हाला शोधत वणवण हिंडतायत. भाऊजी नका शांत बसू, बोला काहीतरी, सांगा काय झालंय. भाऊ काका, अहो, काय झालंय? तुम्ही बोललाच नाही तर आम्हाला समजणार कसं? हे बघा, कुठलंही टेन्शन घेऊ नका. जे काही असेल ना ते खुशाल सांगा. अहो तुमच्या टेन्शनचं जाऊ दे, पण आमच्या टेन्शनचा तरी जरा विचार करायचा. माधवी, हो तुमच्यामुळे आम्हाला नको नको ते ऐकून घ्यावं लागलं. हो तुम्हाला उशीर होणार होता ना तर मग एक फोन करायचा ना, नाहीतर आमचा फोन तरी घ्यायचा. भाऊ काका प्लीज बोला ना. हे बघा, तुम्हाला कुणी काही धमकी वगैरे दिली आहे का? अरे भाऊ, मग तू घरात असा चोरून का बसला होतास? हा, घरात शिरताना लपून का आलास आणि आता खिडकीतून उडी का मारत होतास? अरे हे काय प्रश्न झाले का? अरे कोणी तो महत्वाचा प्रश्न विचारतच नाहीये. मुक्ताच्या बक्षिसाचे पैसे गेले कुठे? खरंच सांगतो, माझी काही चूक नाहीये. खरंच माझी काही चूक नाहीये. माधवी अगं. भाऊ काका, हे बघा, जे काही असेल ना ते न घाबरता सांगा. इकडं तुम्हाला कोणी काहीच बोलणार नाहीये. नाही मुक्ता, तू बरोबर बोलतेस, पण खरंच चूक असेल तर दादा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. दत्ता भाऊ, अहो काय कुठे भरकटताय तुम्ही? आणि जरा बोलू द्या आधी त्यांना. बोला, सांगा ना. भाऊजी पाणी हवंय का तुम्हाला? नको. अहो तुम्ही कुठे होतात? म्हणजे ठीक आहात ना तुम्ही? पैसे 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 आहेत ना? तुम्ही दिवसभर उपाशी होतात. काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर नीट निवांत बोला. हा नको. काय माधवी अगं, असं काय करताय तुम्ही? वहिनी आहो, कशी ताण भूक लागेल मला. खरंच शपथ सांगतो, माझं काही चूक नाही, माझी काही चूक नाही. पण पैसे 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 गेले, पैसे गेले. पैसे गेले? कसे गेले? अहो बाबा, लाखोंची रक्कम आहे. काय बोलताय तुम्ही नक्की? अहो असं काय करताय? बोला ना. माधवी अगं, खोटं नाही बोलत, खरंच सांग. मी बँकेत गेलो, पैसे काढले, पिशवीत व्यवस्थित ठेवले आणि रिक्षा केली. रिक्षाने मी घरी येत होतो. गेले, सगळे पैसे गेले. मुक्ताच्या संस्थेचे सगळे पैसे गेले. रे देवा, आता
आता मी कसं घरी कोणत्या तोंडाने जाऊ? दादाला कळल्यावर दादा काय म्हणत? कसं जाऊ घरी मी आता? देवा, काय करू मी आता? अरे 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 एवढे सगळे पैसे पाण्यात गेले. अरे केवढा हलगर्जीपणा. अरे इतका कसा निष्काळजीपणा रे? हा? काय भाऊ तू? अरे मुक्ताच्या मेहनतीचे पैसे होते ते. तुला तुला माहितीये ना, ती संस्था काढणार होती आणि तुलाच प्रमुख बनवणार होती ना. झालं आता, बस घरातच. आता कुठून आणायचे एवढे पैसे सांग? हा? दादा आला. चला, कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरतोय. तर झोंबा झोंबी न करता आता डायरेक्ट सावत्र भाऊ उचलून आपटायचा. पहिला बकरा भाऊचा. सगळं ऐकलंय मी. भाऊ, आता मला खरं खरं सांग, ही गोष्ट तू सगळी रचून सांगतोयस ना? नाही दादा, अरे मी खोटं नाही बोलत. जे घडले ते खरं खरंच सांगतोय. माझा विश्वास बसत नाही. एकतरी पैसे चोरीला गेलेले नाही, कुठेतरी तू लपवून ठेवले असशील, किंवा तू स्वतः चोरांना सांगितलं असशील की माझ्याकडनं पैसे घेऊन जा. अहो, काही काय बोलताय तुम्ही? दादा अहो, तुम्ही खरंच काय बोलताय? हे भाऊ काका आहेत ते. तुम्ही काही पण आरोप करताय त्यांच्यावर. मी तुम्हाला तुमची मतं विचारली आहेत. विचारलंय तुम्हाला काय वाटतं ते सांगा म्हणून. माझं अजूनही बोलून झालेलं नाहीये. आणि तुम्हाला या निष्काळजी आणि नाकारत्या माणसाबद्दल जी सहानुभूती वाटते ना, ती वाटण्याची काही गरज नाहीये. हे जे पैसे चोरीला गेलेत ना, ते पैसे असे तसे नाही आहेत. मुक्ताच्या बक्षिसाची रक्कम आहे ती. तिच्या स्वप्नांचा चुराडा केलायस तू. आणि मुक्ताच्या स्वप्नांचा चुराडा मी होऊ देणार नाही कुठल्याही परिस्थितीत. शिक्षा तर होणारच तुला. आणि फक्त भाऊच्या बाबतीत नाही, आता ह्या ठिकाणी भाऊच्या ठिकाणी घरातलं कोणीही असताना, म्हणजे सारंग जरी असताना, तरी त्याच्याशी सुद्धा मी असाच वागलो असतो. कारण या पैशाशी काही भावना निगडीत आहेत. त्यामुळे तुला सामोरं जावं लागणार शिक्षेला, चौकशीला. आता मला सांग, हे सगळं घडत असताना तू प्रतिकार का नाही केलास? गुंड आले आणि त्यांना लगेच देऊन टाकलीस बॅग? केला दादा, मी प्रतिकार करायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्याकडे चाकू, सुरे, खूप हत्यारं होती खरंच. आणि शिवाय
त्यांची ताकद सुद्धा माझ्यापेक्षा कैक पटीने जास्त होती सगळ्यांची. मी हो नाही. सुरी होती त्यांच्याकडं, हत्यारं होती. बाजूला एक पण जखम नाही, काही वार दिसत नाही, रक्ताचा थेंब नाही. नुसते चाकू दाखवल्यावर पैसे देऊन टाकलेस काय? जीवाला घाबरलास तू. नुसता एक सोरा दाखवला आणि तू लगेच सगळं देऊन मोकळा झालास ना. तुला त्या पैशांपेक्षा, तिच्या स्वप्नांपेक्षा तुझा जीव जास्त महत्वाचा वाटला. मग घाबरायला पाहिजे नस ना. जीवापेक्षा मोठं काय? एवढी धडधाकट गुंड समोर असताना त्यांचं काय टिकावं लागला असता. दादा बरोबर बोलते हो मुक्ता. हो, एवढा साधा बोळा माणूस एवढ्या माणसांसमोर काय करणार होता? यांनी ना सामना करायची वेळच येऊ दिली नाही. कळलं तुम्हाला? प्रतिकार वगैरे दूरच राहिला. ते आल्यानंतर ताबडतोब ह्यांनी ते पैसे त्याला देऊन टाकले. ते गुंड वगैरे ना हे सगळं नाटक रचले आणि स्वतःच्याच घरामध्ये चोरी केली आहे. नाही दादा नाही, शपथ सांगतो मी नाही चोरी केली रे. खरंच सांगतो. बस. युवराज काठी गेली. दादा तुम्ही युवराज काय कानामध्ये बोळे कोंबलेत का तुझ्या? का भोंगा चेरलाय? नाही अहो नाही. युवराज नको दादा. अहो खूप चुकीचं वागताय तुम्ही. हे बरोबर नाहीये. बस. मी काय करतोय आणि मला काय करायला पाहिजे कोणी शिकवायची गरज नाही आहे. कोणी मध्ये पडणार नाही आता. दादा मी हात जोडिते. असं करू नका. भाऊ काका चोरी नाही करू शकत. मुक्ता, पैसा ही गोष्टच अशी आहे की भल्या भल्यांची नीतिमत्ता ढवळून निघते. त्या भाऊनी आतापर्यंत एवढे पैसे आयुष्यात कधी पाहिलेले नाहीयेत. तरी पण मी नाही चोरी केली दादा. खरं सांगतो. मग ही घटना घडल्यानंतर ताबडतोब घरी का नाही आलास तू? घरी येऊन मला सांगितलं का नाहीस? तेव्हा जर सांगितलं असतात ना तर चोरांना पकडून आणलं असतं मी आतापर्यंत. तू जर काही चूक केलेली नाहीस, तू घाबरलास का? तू अरे घाबरलो होतो दादा. मी खरंच सांगतो खूप घाबरलो होतो. मला काय करावं ते सुचत नव्हतं. पण मला तुझ्या बरोबर काय करायचं हे कळतं ना. तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हो हो, शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. नगरकरांच्या जावयांनी छोटीशी चूक केली होती, त्याला केवढी मोठी शिक्षा दिली होती. मग न्याय तर सगळ्यांसाठी सारखा हवा. दादा मी दयेची भीक मागते. मला लेख मानताना भाऊ काकांना शिक्षा नका देऊ. हेच तर चित्र पाहायचंय. ही तर सुरुवात आहे ग मुक्ता.
आज हात जोडतेस, उद्या पाया पडशील, परवा पायावर लोळण घेऊन नाक रगडशील. दादा प्लीज. केवळ मुक्तामुळे तुला सोडून देतोय मी. पण काही दिवसांसाठीच. चौकशी होईल आणि या चौकशीमध्ये जर का तू गुन्हेगार आहेस हे सिद्ध झालं तर मग तू आहेस आणि मी आहे अशी शिक्षा करीन ना तुला मी. आयुष्यभराची अद्दल घडवीन मी.